हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 17 एप्रिल वार आहे बुधवार आणि आज आहे रामनवमी। तर आजच्या दिवशी रामनवमी ही साजरी केली जाते आणि या वर्षी राम मंदिराची निर्मिती सुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे या वर्षीची रामनवमी ही खूप खास ठरणार आहे। श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो। या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद याचे आयोजन केले जाते आणि त्याचबरोबर या दिवशी घरी सुद्धा पूजा विधीचे आयोजन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही सुद्धा वाढत असते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत असते। तर माता सीतेला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची सुद्धा पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये धनवृद्धी होत असते। आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक रामदिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि 7 पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन वर्षभर तुमच्या घराची भरभराट होईल। चोह बाजूने श्रीमंतीचा तुमचा योग सुरू होईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 नंतर ते 7:30 पर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। ही वेळ अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते। लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6 ते 7:30 दरम्यान करण्याचा प्रयत्न करायचा आहे। पण जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर अशाने या रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। कारण आजचा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे। कारण आज रामनवमी आहे आणि चैत्र नवरात्रीतला शेवटचा दिवस म्हणून सुद्धा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवसाचं महत्त्व सुद्धा अधिक पटीने वाढलेलं आहे। आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि घरातली गरिबी दरिद्री घरातनं बाहेर काढण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी घरातल्या व्यक्तींची प्रगती होण्यासाठी आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्यासोबतच घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती कमी पडू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो। मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला वर्षातनं फक्त एकदाच करता येतो आणि या दिवशी हा उपाय करण्याला म्हणूनच खूप महत्त्व दिलं जातं। तर पहा तुम्हाला 2 दिवे लावायचे आहेत। पहिला दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे, दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे। आता देवघरामध्ये आपण दिवा लावताना जो तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिवा नेहमी लावत असता त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट किंवा ताम्हण घ्यायची आहे आणि त्या ताम्हणामध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला 7 प्रकारचे धान्य टाकायचे आहेत आणि तुम्ही अगदी थोडे थोडे सुद्धा घेतले तरीही चालतील। 7 प्रकारच्या धान्यांमध्ये तुम्ही गहू ज्वारी तांदूळ बाजरी त्यासोबतच डाळी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मूग डाळ चना डाळ मसूर डाळ या प्रकारच्या डाळी सुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता। तर अशा प्रकारचं 7 प्रकारचं धान्य तुम्हाला घ्यायचं आहे। यानंतर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। तुमच्या देवघरातला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, त्यामध्ये 2 वातींची मिळून एक जोडवात तुम्हाला लावायची आहे। तर पहा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिवा लावत असाल तर त्यामध्ये ती वात असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि नवीन वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे। शुद्ध गाईचं तूप किंवा तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि त्या दिव्याला तुम्हाला 5 हळदी कुंकूची बोटं सुद्धा ओढून घ्यायची आहेत आणि त्यानंतर या धान्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर किंवा तुमच्या देवघरामध्ये राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती असेल फोटो असेल त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता।
त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकता, कारण रामाचा अवतार हा भगवान विष्णूंचा 7वा अवतार मानला जातो आणि त्यामुळे तुम्ही हा दिवा तिथे ठेवला तरी सुद्धा चालेल। हा दिवा ठेवल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याची पूजा करायची आहे, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि दिव्याची पूजा तुम्हाला करायची आहे। यानंतर तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 21 वेळेला जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला 21 वेळेला नवारण मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे। ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचय हा जो नवारण मंत्र आहे तर त्याचा तुम्हाला 21 वेळेला जप करायचा आहे। त्यासोबतच तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला जर मंत्र येत असेल तर कुलदेवीचा मंत्र सुद्धा तुम्हाला 21 वेळेला म्हणायचा आहे। खरं तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 वेळेला हे मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हे जे मी मंत्र सांगितलेले आहेत तर ते मंत्र 108 वेळेला म्हणायचे आहेत, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 21 वेळेला म्हटले तरीही चालते। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी व्यक्ती धन कमावते, जसं की आपला पती असेल, घरातली स्त्री असेल, मुलगा मुलगी असेल किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणीही कमावती व्यक्ती असेल, जेव्हा ते बाहेर कामाला जात असतात तेव्हा कधीही ते रिकाम्या हाताने आपल्या घरामध्ये येत नाहीत, म्हणजे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि त्यांच्याकडे लक्ष्मी हे कायम स्थिर राहते आणि म्हणूनच हा उपाय करण्याला आजच्या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं। आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आणि घरातली गरिबी आणि दरिद्री निघून जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे। त्यासोबतच आजच्या दिवशी जर तुम्हाला तांदळाचं किंवा इतर कुठल्याही धान्याचं एखाद्या व्यक्तीला दान करता आलं तर तुम्हाला ते नक्की करायचं आहे। हे दान केल्यामुळे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आणि तिचा वास राहतो। त्यासोबतच सेम तुम्हाला असाच एक दिवा लावायचा आहे। यासाठी तुम्हाला एक सांगितल्याप्रमाणे ताम्हण किंवा प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून त्याचं स्वस्तिक काढायचं आहे। 7 प्रकारचे धान्य तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला त्यावरती प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवायचा आहे, कारण पहा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी, निगेटिव्हिटी आणि लक्ष्मी सुद्धा घरामध्ये प्रवेश करत असते आणि असा हा दिवा आजच्या या अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल, घरामध्ये सकारात्मकता येईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सुद्धा नांदेल। त्यामुळे असा हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी नक्की करायचा आहे। आता तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते, जर तुम्हाला आजच्या दिवशी तुळशीपाशी सुद्धा एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। हा दिवा लावताना तुम्ही त्यामध्ये 2 वातींची मिळून एक जोडवाट टाकायची आहे। मुठभर तांदळाचा आसन तुम्हाला या दिव्याखाली ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला या तांदळावरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे। दिव्याची दिशा ही उत्तरेकडे असायला हवी, उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या दिवशी तुम्ही जर तुळशीजवळ उत्तरेकडे तोंड करून हा दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि प्रसन्न सुद्धा होत असते। त्यामुळे तुम्हाला तुळशी जवळ सुद्धा असा हा एक दिवा लावायचा आहे। त्यासोबतच तुमच्या घराच्या जवळ केळीचं झाड असेल तर त्या झाडाखाली सुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या दिव्याखाली तुम्हाला हळदीचं आसन द्यायचं आहे। 1 चमचाभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा सुद्धा लावू शकता, कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो आणि राम जे आहेत म्हणजे श्रीराम जे आहेत तर ते भगवान श्री हरिविष्णूंचा 7वा अवतार आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर केळीचं झाड असेल तर तिथे तुम्हाला हा एक दिवा नक्की लावायचा आहे। आता हे दिवे लावताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रार्थना आवर्जून करायची आहे। तुमच्या देवघरामध्ये जो तुम्ही दिवा लावणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। घराच्या बाहेर जो तुम्ही दिवा लावणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला तिथे प्रार्थना आवर्जून माता लक्ष्मीला करायची आहे आणि त्यासोबतच तुळशीजवळ दिवा लावताना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। केळीच्या झाडापाशी दिवा लावताना सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळस ही भगवान विष्णूंना आणि श्रीरामांना सुद्धा अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी तुळशीजवळ न चुकता तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि तुळशीची पूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे। अशा पद्धतीने आज संध्याकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 ठिकाणी असे हे दिवे लावायचे आहेत आणि दिवे लावल्यानंतर त्याचा तुम्ही नक्कीच अनुभव सुद्धा घेऊ शकता। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।